प्रार्थनापूर्वक नमस्कार करोमि। सत्यनारायण कथाध्याय दुसरा। या पृथ्वीवरती सुंदर अशा पवित्र काशीनगरामध्ये एक शतानंद नावाचा विप्र त्या ठिकाणी ब्राह्मण राहत असे। आचारनिष्ठ धार्मिक ब्राह्मण। दररोज गावामध्ये पूजा सांगायला जायचा। एके दिवशी भगवंतांनी म्हाताऱ्या ब्राह्मणांचे रूप घेतले। काशीनगरामध्ये भगवान प्रकट झाले आणि त्याला प्रश्न विचारला, बाबा तुझी काय इच्छा आहे? तो म्हणाला, भगवान मला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनधान्य प्राप्तीसाठी मला एखादा उपाय सांगा, पूजन सांगा। भगवान म्हणाले, तू सत्यनारायणांची पूजा कर म्हणजे तुला लक्ष्मीची प्राप्ती होईल। त्यावेळेला त्या ब्राह्मणाने ती व्रत समजावून सांगितले, समजावून घेतले आणि त्या ठिकाणी आपल्या घरी आला। सकाळी उठल्यावर मी अवश्यमेव भगवंताचे पूजन करीन अशा प्रकारचा त्याने मनामध्ये संकल्प केला। रात्रभर झोप लागली नाही। सकाळी लवकर उठला, स्नान संध्या केली, देवपूजा केली, नित्यकर्म केले आणि गावामध्ये पूजा सांगायला, पूजा करायला गेला। त्या दिवशी त्या ब्राह्मणाला भरपूर अशा प्रकारची त्या ठिकाणी दक्षिणा प्राप्त झाली, धान्य प्राप्त झाले। त्या ब्राह्मणाने केळी, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा, नारळ, श्रीफळ, अनेक प्रकारांचे फळं, अशा प्रकारांचं पूजेचं साहित्य त्याने खरेदी केलं। आपल्या घरी आला। घरी आल्यानंतर त्याने यथाविधी भगवंताचे पूजन केले। दर पौर्णिमेला, दर महिन्याला तो अशा प्रकारची नारायणांची पूजा करू लागला आणि पूजन केल्यानंतर भगवंताच्या व्रताच्या प्रभावाने तो ब्राह्मण धनधान्याने संपन्न झाला, श्रीमंत झाला। एके दिवशी आपल्या घरामध्ये आपल्या वैभवाप्रमाणे व्रत करू लागला, श्रीमंतीप्रमाणे। आणि व्रत करत असताना त्याच्या दारावरून एक लाकडी विकणारा व्यक्ती जाऊ लागला। ब्राह्मण एक लाकडी विकणारा मुळीविका जाऊ लागला ब्राह्मणाच्या दारावर आणि पूजन चाललेले पाहिले। बसला, कथा ऐकली, ब्राह्मणाला नमस्कार केला। महाराज, कशाची पूजा आहे आणि कशामुळे तुम्ही ही पूजा करता मला सांगा। तो म्हणाला की सत्यनारायणांची पूजा आहे आणि ह्यांच्याच कृपेने मला धनधान्य मिळाले आहे। तू देखील हे व्रत कर म्हणजे तुला धनधान्य आदी वस्तूंचा लाभ प्राप्त होईल। त्याने त्या मुळीविक्याने ते व्रत समजावून घेतले, प्रसाद घेतला, लाकडी विकण्यासाठी निघून गेला। श्रीमंत लोकांच्या वस्तीच्या मार्गामधून जाऊ लागला। मुळी विकली, त्याला नफा झाला। त्याने सर्व काही पूजेचे साहित्य खरेदी केले। आपल्या घरामध्ये भगवंताची पूजा केली। दर पौर्णिमेला, दर महिन्याला तो अशा प्रकारची पूजा करू लागला। तो लाकडी विकणारा मुळी विका भगवंताच्या व्रताच्या प्रभावाने धनधान्याने संपन्न झाला, इहलोकामध्ये सुखी झाला। शेवटी वैकुंठ लोकाला गेला, भगवंताच्या लोकाला गेला। सुत हो, या ठिकाणी सत्यनारायण कथेमधला दुसरा अध्याय गुरु झाला। हरई नमः। श्री